श्री स्वामी समर्थ. तर हा आहे पळसदरीचा मठ. ह्या मठाची अशी महती आहे, की श्री स्वामी समर्थ मुंबईवरून पुण्याला जाताना इथे 22 दिवस वास्तव्यात होते. तर चला करूया श्री स्वामी समर्थ दर्शन पळसदरी. तर पळसदरीला तुम्हाला जाण्यासाठी मुंबईवरून कर्जत स्टेशनची ट्रेन पकडावी लागेल. जर तुम्हाला खोपोली भेटली तर अतिउत्तम. तुम्ही डायरेक्ट पळसदरीला उतरू शकता. तर कर्जतवरनंही तुम्ही शेअरिंगनी जाऊ शकता आणि पळसदरीवरनंही तुम्ही जाऊ शकता. तर पळसदरीवरनं आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला. तर वाटेतच आम्हाला चालत जाताना खूप हिरवागार, अतिशय छान असं दृश्य दिसलं. तिकडनं आम्ही गावातनं हा रोड श्री स्वामी समर्थ मठाकडे जाण्यासाठी आहे. तर गावातनंच जाताना आम्हाला पाऊस लागला. तर पावसाचा गारवा आणि मातीचा सुगंध घेत आम्ही मठाच्या दिशेने निघालो. तर मठ हा पलसदरी स्टेशनपासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 15 ते 20 मिनिट चालल्याच्या नंतर तुम्ही मठापर्यंत जाऊ शकता. मठाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जांभळाची खूप झाडं आढळतात. शेवटी आम्ही पळसदरीच्या श्री स्वामी समर्थ मठाजवळ पोहोचलो. मठाजवळ आल्याच्या नंतर असं वाटतं, की जसं अक्कलकोटचं जे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, वटवृक्ष मंदिर, अगदी बरोबर तसंच मठ आहे. स्वामी समर्थांचं आम्ही दर्शन घेतलं. जसं अक्कलकोटला आहे, तसं तिथं प्रतिकृती आहे. म्हटलं जातं, की हा मठ 22 दिवसामध्येच बांधला गेलेला आहे. स्वामी समर्थ इथे 22 दिवस राहिले होते, मुंबईवरून पुण्याला जाताना. मठाच्या खाली तुम्हाला ध्यान करायची खोली आहे, जिथे तुम्ही ध्यानही करू शकता. आम्ही थोडा वेळ वरती बसलो. थोडा वेळ बसून झाल्याच्या नंतर आम्ही मठाचा परिसर फिरलो. मठाचा परिसर फिरल्याच्या नंतर बाहेर आलो. बाहेरही खूप छान असं स्वामी समर्थांची मूर्ती आहे. औदुंबराचं झाड पण आहे तिथे. स्वामींचं दर्शन घेऊन मन अगदी मुक्त झालं. अक्कलकोटला जाता येत नसेल तर अक्कलकोटसारखं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की पलसदरीच्या मठला भेट द्या. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बाजूलाच असलेल्या एका नाश्त्याच्या ठिकाणी नाश्ता केला आणि तिकडनं आम्ही परतीचा प्रवास चालू केला. पळसदरी स्टेशनला जातानाच तुम्हाला तिथे एक धरण लागतं. त्या धरणावरती आम्ही थोडे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि आम्ही परत पळसदरी स्टेशनला पोहोचलो आणि तिथून आम्ही मुंबईच्या दिशेने ट्रेननी निघालो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.